वर्धा देवळी मार्गावर असलेल्या सालोड येथील प्रसिद्ध हनुमान मंदिर. या मंदिराची ख्याती सर्वदूर पसरली आहे. अंदाजे 75 ते 80 वर्षांचा इतिहास या मंदिराला असावा असा अंदाज मंदिर पदाधिकाऱ्यांकडून व्यक्त केला जातो. हे मंदिर जागृत देवस्थान असल्यामुळे मंगळवार आणि शनिवारी भक्तांची मोठी गर्दी असते. विशेष म्हणजे भक्तांच्या मनोकामना पूर्ण झाल्यानंतर मंदिरात घंटादान केली जाते. ही परंपरा गेल्या 30 ते 35 वर्षांपासून सुरू झालेली दिसून येते. शेकडो भक्तांनी या मंदिरात घंटादान केले असून मंदिरात लावण्यात आलेले आहेत. रस्त्यावरून प्रवास करणारे प्रवासी आवर्जून या ठिकाणी नतमस्तक होतात. ह्या मंदिराची स्थापना श्री बजरंग परिहार वर्धा निवासी यांनी स्थापना केली होती. बरेच वर्षापासून ते लोक कार्य करत होते. नंतर ते म्हातारपण आले त्यांना मंदिराकडे दुर्लक्ष केलं आणि हे मंदिर असंच राहून गेलं. मी बरेच दिवसापासून चालू हिरले राहत होतो, म्हणून मी मंदिरात नेहमी यायचा जायचा. म्हणून हे कोणीच काही करत नव्हतं. लाईन कटली होती, तर मग लाईनचे बिल भरायला पैसेसुद्धा नव्हते. मग मी इकडून तिकडून वर्गणी जमा करून त्या पिरियडमध्ये इलेक्ट्रिकचं बिल भरून तेव्हापासून मग मी मंदिरात आपण सहभाग होऊन मी कार्य करत राहिलो. पिरियडमध्ये बजरंग परिवार होते, त्यांना काहीतरी या रोडवर भावलं असं, त्याच्या हिशोबानं त्यांनी ही स्थापना केली होती. मंदिर उभारून ठेवलं होतं. अंदाजाने हे स्थापना जवळपास 75 ते 80 वर्ष पूर्वी झालेली आहे. मग लोक येत राहिले जात राहिले. जसं जसं लोकांना भावलं तसं ते हे रूपराव हनुमंतरावजी झाडे यांना पहिली घंटी लावून दिली. 5-10 किलोची जे बी आहे ते जो बी माणूस येते तो सफल होऊनच जाते. अशी वर्ष असंही झालं होतं का जेव्हा इलेक्शनमध्ये काँग्रेसच्या एकच सीट आली होती, फक्त रणजित भाऊजी कांबळे त्यांना इथं पूजा अर्चना करून गेले होते आणि मग ते सीट फक्त निवडून आली. बाकी 3 याच्यातली सीटा नव्हते आल्या. तेव्हापासून याची भावना अजून जास्त वाढत चाललेली. नेहमी लोक येतात आणि पानग्याचा स्वयंपाक करून त्याचा भोग लावतात मंदिरात. कालांतराने या ठिकाणी एक मंगल कार्यालय देखील स्थापन करण्यात आलं, ज्या ठिकाणी अनेक शुभ कार्य होत असतात. मंगल कार्यालय सुद्धा उभारले गेलं आहे, कारण की ह्या मंगल कार्यालयासाठी जागा सुरेंद्र महाकारकर आणि रमेश होलघरे यांना मुफ्तमध्ये दिली होती. मंदिराचं कार्य हे मंगल कार्यालय वगैरे 2002 पासून सुरू झालं. तर लग्न वगैरे वाढदिवस साराच प्रोग्राम होत असतो. मंदिराचं निर्माण आणि मंगल कार्याचं निर्माण, शिवजीची मूर्तीची स्थापना, तिथचं मंदिर, हे राम मंदिर हे लोकांच्या सहयोगानंच उभारलं गेलेलं आहे. डेव्हलपमेंट मंदिराचे जे लग्न वगैरे होतात त्याच पैशामधून आपण मंगल कार्यालयाचं त्याचं पूर्ण डेव्हलपमेंट करत असतो. तर भक्त लोक येतात, पूजा अर्चना करते आणि आपली प्रार्थना करते. ते कार्य सिद्ध झाले त्याच्यानंतर ते लोक घंट्या लावत असते. तेच घंट्या कसा एकाला सांगत असा वाढत चालले गेले. त्यांना जे नाही काहीतरी 300-400 ते 400 घंट्या जवळपास आहे. वर्षभरात म्हणजे आपलं रामनवमीचे कार्यक्रम असतात आणि हनुमान जयंतीचा कार्यक्रम आणि पौष पौर्णिमेचा घोडेवाले बाबाची समाधी आहे त्यांचा कार्यक्रम आहे. कारण की पूर्वी घोडेवाले बाबा इथंच राहत होते आणि त्यांची मग पुण्यतिथीचा कार्यक्रम दरवर्षी पौष पौर्णिमेला करत असतो. मी जवळपास 2023 पासून इथं येत आहे. 2022-23 पासून येत आहे आणि आमच्या श्रद्धेनं इथपर्यंत येतो आहे. साफसफाईची कामं वगैरे करतो, स्वच्छता ठेवायचे कामं करतो आणि जागृत देवस्थान असल्यामुळे आम्ही फॅमिलीसोबत येतो. आमचे कुटुंबसुद्धा सोबत येत आहेत इथे. मंगळवार शनिवार जसा वेळ मिळत तसा आणि जे काही मनोकामना आमच्या पूर्ण मनामध्ये ज्या काही आमच्या असतात, श्रद्धा भावनेनं जे काही आमचे विचार ते पूर्ण इथं हनुमानजीच्या यानं आमचेवाली मत पूर्ण होतात. नागपूर, यवतमाळ, अमरावती यासह इतरही जिल्ह्यातील भक्त या ठिकाणी दर्शनासाठी येतात आणि मनोकामना पूर्ण झाल्यानंतर मोठा स्वयंपाक करतात आणि विशेषतः विदर्भ प्रसिद्ध पानग्यांचा नैवेद्य लावतात. लोकसहभागातून मंदिराच्या विकास कामात मदत होते. तसेच भक्तांच्या मांदियाळीमुळे मंदिरात प्रसन्न वातावरण वाटतं. मंदिरात आयोजित केल्या जाणाऱ्या रामनवमी, हनुमान जयंती यासारख्या कार्यक्रमांमध्ये मोठ्या संख्येने भक्तांचा सहभाग असतो. अशा प्रकारे सालोड येथील हनुमान मंदिर असंख्य भाविकांचं श्रद्धास्थान आहे. अमिता शिंदे, न्यूज 18 लोकल, वर्धा.